अस्पृश्यता निवारणासाठी पण खूप कार्य केलेले आहेत पुढे जाऊन. आणि गावामध्ये जर का तुम्ही गावांना समुद्र करणार असाल तर गावांना तुम्ही काही पॉवर दिले पाहिजे. त्यानंतर गावामध्ये तुमच्या उत्पन्नाचा स्रोत पण निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी गावामधले कुटीर उद्योग असतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. फर्स्ट आर्टिकल होता आर्टिकल 40. ग्रामपंचायती संघटित करणे. त्यांना सत्ता व अधिकार देणे. मला ग्रामपंचायती माहिती आहे काय असतात. सर्वजण गावामध्ये राहिलेले आहेत. ग्रामपंचायत असते गावामध्ये प्रत्येक. ग्रामपंचायत काही सदस्य असतात. ग्रामपंचायत गावाचा जो कार्यभार असतो तो ग्रामपंचायती मार्फत चालतो. तर आर्टिकल 40 मध्ये काय म्हटलं आहे की ग्रामपंचायती संघटित करणे त्यांना सत्ता व अधिकार देणे. यालाच तुम्ही कनेक्ट करायचं आहे तर तुम्ही आर्टिकल आहे 73वी घटना दुरुस्ती नुसार जे पंचायत राज व्यवस्था होती त्यांना जो घटनात्मक स्थान दिलं गेलं. घटनात्मक स्थान याला कनेक्ट करू शकता तुम्ही या आर्टिकलला अनुसरून. पुढे जाऊन जी आपली पंचायत आपल्या भारतामध्ये ग्रामपंचायती पहिलेपासून आहेत पण त्यांना जे सत्ता व अधिकार जेवढ्या प्रमाणात भेटायला हवे होते तेवढे पहिलेपासून भेटलेले आहेत. देन हे जे मार्गदर्शक तत्व आहे याला फुलफिल करण्यासाठी 73 घटना दुरुस्तीने पंचायत राजांना घटनात्मक अधिकार दिले गेले. पुढे आपण बघणार आहोत. खूप मोठा टॉपिक आहे आणि ह्याच्यावरती क्वेश्चन येतात. मेन्सला मोस्टली जास्त क्वेश्चन येतात याच्यावरती. ते आपण पुढे बघणार आहोत. जस्ट कनेक्ट करण्यासाठी असं लक्षात ठेवा की आर्टिकल 40 कनेक्ट टू आर्टिकल 72. ग्रामपंचायती जर कुठेही गावाचा संबंध आला तुम्हाला डीपीएसपी मध्ये कुठेही गाव किंवा ग्रामपंचायतीचा संबंध आला तर ते कुठले मार्गदर्शक तत्व आहे तर गांधीवादी मार्गदर्शक तत्व. एवढं लक्षात ठेवायचं. ग्रामीण क्षेत्रात सहकारी उद्योग कुटीर उद्योग याला चालना मिळेल. सहकारी उद्योग म्हणजे तुम्हाला माहिती असेल तुम्ही पुण्या साईडला गेलात की तिकडे पूर्णच्या पूर्ण गाव मिळून एखाद्या दूध कंपन्या किंवा जे तुम्हाला गो चीज वगैरे ऐकलं असेल तुम्ही मदर डे ऐकलं असेल गो चीज किंवा जे सहकारी दूध कंपन्या आहेत. सहकारी म्हणजे काय असतं एकत्र सर्वांनी एकत्र मिळून जो उद्योग चालू केला जातो त्याला सहकारी उद्योग असं म्हटलं जातं. सामान्य लोक सर्व एकत्र येतात आणि उद्योग चालू करतात तर सहकारी उद्योग असं म्हटलं जातं. तर ग्रामीण क्षेत्रामध्ये सहकारी उद्योगाला चालना देणे हे आर्टिकल 43 मध्ये म्हटले आहे. गांधीवादी तत्व लक्षात ठेवायचे ना सिंपल लॉजिक आहे. जिथे कुठे तुम्हाला ग्रामीण अस्पृश्यता निवारण किंवा उद्योगाशी संबंधित किंवा जे ग्रामीण भागाशी संबंधित काही दिसेल ना आर्टिकल ईपीएससी मध्ये तर ते जास्त करून गांधीवादीशी निगडीत असतात.
आर्टिकल 43B. सहकारी संस्था. सर बोला. ऐका ना, तुम्ही जे आधी समाजवादी मार्गदर्शक तत्वांमध्ये जे 43 कलम दिलेलं ते वेगळं आणि हे वेगळं असं आहे काय? हो, हे सब कलम आहे. ते 43 होतं, 43A होतं त्यामध्ये, आणि हे 43B आहे. हे सब कलम आहे. हा, कन्फ्युज होऊ नका. आणि ते त्याच्या आधी 43 आहे 43 आणि दिलं ते 43A होतं. वेगळं. हा, तिथे कुठला आहे? 43 आहे, 43A आहे तिकडे, आणि इथे 43B आहे. हा, तर सब कलम आहेत. आणि हे नंतर ऍड झालेलं आहे. ही 97 ही घटना दुरुस्ती होती. 2011 यांनी हे जे नवीन हे आहे मार्गदर्शक तत्व आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये ऍड केले गेले. पुस्तकामध्ये याचं पूर्ण नाव दिलेलं आहे तुम्हाला असं, सहकारी संस्थेची स्वयंसेवी स्थापना व नियंत्रण, आणि अजून पुढे पण आहे. पण मी जे कीवर्ड्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवू शकाल तेवढंच फक्त तुम्हाला लिहून देतो, बाकी तुम्ही पुस्तकामध्ये वाचू शकता. तर तुम्हाला परीक्षेला जर का विचारलं आर्टिकल 33B काय आहे, तर तुम्हाला जर का एवढं जरी माहिती असेल सहकारी संस्थे स्वयंसेवी स्थापना आणि हे घटना दुरुस्ती, तर 97 घटना दुरुस्तीने आपल्या राज्यघटनेत नव्याने ऍड केलं गेलं, एवढं लक्षात असेल तरी तुम्ही प्रश्न सोडवू शकता. त्यामुळे पूर्ण मोठं जेवढं आहे बुक मध्ये ते लिहून देत. SC आणि ST म्हणजे शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. यांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांना चालना देणे. अँड सामाजिक न्याय सामाजिक अन्याय व शोषण यापासून संरक्षण करणे. मगाशी जाऊन बघितलेलं गांधींनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य केलेलं, त्याला तुम्हाला लिंक करायचं ST STच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितांना चालना देणे, जे रिझर्वेशन भेटतं त्याशी तुम्ही लिंक करू शकता. सामाजिक अन्याय व शोषणापासून संरक्षण देणं ऍट्रॉसिटी कायदा असतो. जर का ST ST वर काही कुठल्या प्रकारचा अत्याचार वगैरे झाला, ऍट्रॉसिटी कायदा लागू केला जातो. माहिती आहे तुम्हाला? ह्या ज्या तरतुदी होत्या त्या आर्टिकल 46 मध्ये होत्या.
ऍट्रॉसिटी जो कायदा आहे ना तो ह्याच्यामध्ये कायदेशीर ह्याच्यामध्ये येतो, फौजदारी. पण तो कशासाठी केलेला आहे? तो सामाजिक अन्याय त्यांच्यावरचं दूर करण्या आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठीच केलेला आहे. तुम्ही ह्याला लिंक करू शकता, एक लिंक करण्याचं सांगतो. आर्टिकल 47 सिंपल भाषेत लक्षात ठेवायचं तर ड्रग्स अँड लिकर ब्रँड. ड्रग्स अँड अंमली पदार्थ व पेये यावर बंदी. तुम्हाला माहिती आहे काही काही गावामध्ये लिकर बॅन केलं जातं. गुजरातमध्ये पूर्णतः लिकर बॅन आहे. हे लिकर बॅन करण्याची जी त्यांना प्रेरणा भेटलेली आहे ती कुठून भेटलेली आहे? आर्टिकल 37 मध्ये. कळतं? काही काही ठिकाणी कसं आहे ना, हे तुमच्या स्टेटवर डिपेंड करतं. हे कंपल्सरी नाही, सगळीकडे आहे. महाराष्ट्रामध्ये पण आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे बॅन आहे लिकरवरती? कुठेही तुम्ही हे करू शकता. त्याच्यावरती कंपल्सरी बंदी करायची असं काही नाहीये. पण हे तो राज्याचं मार्गदर्शक तत्व आहे. जर का राज्याला वाटलं की लिकर बॅन करायला पाहिजे, यांनी काहीतरी चांगलं कार्य होऊ शकतं, तर लिकर बॅन करू शकतात. जसं की गुजरातमध्ये, सध्या बिहारमध्ये पण आहे लिकर बॅन. अंमली पदार्थ तर बॅन असतातच. बरोबर. आता सध्या एक हे चालू आहे. तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही. पण एक डिबेट चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मरिजुआना माहिती असेल तुम्हाला? अफीम. ती लिगलाइज करायची की नाही हा हे चालू आहे सध्या. वाद चालू आहे. कारण की ती मरिजुआना आहे. अमेरिकेमध्ये ती हे आहे. लीगल आहे. तिचा खूप सायंटिफिकली पण त्याचा काहीतरी फायदा असतो मेडिकली. म्हणून भारतामध्ये पण हे लीगल केलं जावं अशी मागणी चालू आहे. ती डिबेट आता सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. ते डिपेंड करतं स्टेटवरती. कारण की जे डीपीएसपी आहेत हे न्यायालयीन ह्यांना हे नाही, बंधन नाहीये की हे न्यायालयाद्वारे कंपल्सरी फॉलो केलेच गेले पाहिजे. पण तुमचं कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी, कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे त्याची पूर्ती करण्यासाठी राज्याने हे जे डीपीएसपी आहे ते फॉलो केलं जावं असं म्हटलं गेलं. कळतंय? कंपल्सरी नाहीये की लिकर बॅन व्हायलाच हवं. आर्टिकल 48, आर्टिकल 47 आणि 48 इम्पॉर्टंट असतात कारण की याच्यावरती मोस्टली येतात. आणि सोपट लक्षात ठेवायला पण सोपं आहे कारण की लिकर बॅन, दारूबंदी लक्षात ठेवता येईल तुम्हाला आर्टिकल 37. आर्टिकल 47 शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं तर गौहत्या बंदी. आर्टिकल 40 हे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी आहे. लिहिलंय काय यामध्ये की गाई, वासरे, दुभती जनावरे अँड ओझे वाहून देणारी जनावरे यांच्या हत्येवर बंदी. ही जी गौहत्या बंदी आहे ती तुमच्या रिलिजनवर बेस गौहत्या बंदी नाहीये. म्हणजे की जसं की हिंदू धर्मामध्ये
गायीला पूजनीय स्थान आहे. तर त्यामुळे ही बंदी नाही सांगितली. तर काय सांगितलंय की गाय आहे, वासरे आहेत, दुभती जनावरे आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला काहीतरी उत्पन्नाचा स्रोत प्राप्त होतो, राईट? त्यामुळे तुम्ही त्यांना त्यांची हत्या करू नका. त्यासोबतच त्यांचं अजून कशासाठी उपयोग होतो? काही बैलगाड्यांसाठी, वाहतुकीसाठी काही काही ठिकाणी होतो, जसं हे ओझे वाहून नेण्यासाठी होतो. अशा जनावरांना तुम्ही तुमचेही उत्पन्नाचे स्रोत आहेत म्हणून मारू नका, असं ह्यात सांगितलेलं. हत्तीवर बंदी आहे आणि पण कंपल्सरी बंदी नाहीये. स्टेट टू स्टेट डिपेंड करते. कळलं? लक्षात राहील. आर्टिकल 47 आणि 48. आर्टिकल 47 ड्रग्स अँड लिकर बॅन आणि आर्टिकल 48 गौ हत्या बंदी. गांधीवादी मार्गदर्शक तत्वे कळली. ही जी पण सगळी मार्गदर्शक तत्वे आहेत ती एक तर ग्रामपंचायतीवर आहेत. ग्रामपंचायतचं जे पुनर्वसन करण्यासाठी किंवा त्यांना पॉवर देण्यासाठी आहेत. एसटी एसटीच्या जे संरक्षण असतं, एससी एसटीचं संरक्षण यांच्यासाठी आहे. देन दारूबंदी, देन आपलं गौहत्या बंदी, ग्रामीण उद्योग असतात त्यांना चालना देण्यासाठी. मोस्ट प्रॉब्ली तुम्ही बघितलं ना, जर का नीट लक्ष देऊन बघितलं तर हे एक तर एसटीच्या संरक्षणासाठी आहे आणि जे ग्रामीण जे उद्योग असतात किंवा जे ग्रामीण भागातील ज्या समस्या असतात त्या दूर करण्यासाठी. कारण की गांधीवादी जे थॉट्स होते ते मोस्टली काय होते की तुम्ही गावाकडे चला. त्यांनी गावांना पॉवर जास्त देण्याचं हे केलं. त्यांचं काय म्हणणं होतं की तुमची आता स्टेट कडून, आता आपल्या इथे कसं आहे, सेंट्रलकडे सगळी पॉवर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सर्व पॉवर आहे, देन असते स्टेट गव्हर्नमेंटकडे पॉवर, राईट? आणि देन आपली लास्ट आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडे पॉवर असते, राईट? ह्यांचं काय म्हणणं होतं गांधींचं की जी पॉवरचं हे आहे, सेंट्रलायझेशन आहे, ते वरतून खालती नव्हतं, खालतून वरती गेलं पाहिजे. समजा आता हे गाव आहे तर गावाकडे पॉवर असली पाहिजे, गावानंतर मग पुढे ती पॉवर केंद्रित होऊन पुढे शहरांकडे जाऊन अशी पुढे पुढे अशी वाढत झालं पाहिजे. जे मेन सत्तेचं केंद्र असेल ते गाव असलं पाहिजे, असं गांधीयन थॉटचं मूळ विचार होता. तो थोडाफार फुलफिल करण्यासाठी गांधीवादी मार्गदर्शक तत्वे आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेली. नक्की कळले? गांधीवादी तत्वे कळली नक्की काय आहेत? तुम्हाला असाही डायरेक्ट क्वेश्चन येतो की असं जे दिलं जाईल आर्टिकल 47, आर्टिकल 48, आर्टिकल 43B, ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती कुठली मार्गदर्शक तत्वे आहेत? समाजवादी आहेत, गांधीवादी आहेत, का तुमची उदारमतवादी आहे? तुम्हाला लक्षात पाहिजे. ही जी मुलं डायरेक्ट तुम्हाला विषय पण दिले जाणार नाही, फक्त आर्टिकलची नाव, फक्त नंबर्सच दिले जातील. ते पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. हे डायरेक्टली गांधीवादी आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं हे पाठ करून जायचं. नाही नाही, जोड्या लावा एवढे सोपे प्रश्न विचारले जात नाहीत. जोड्या लावा वगैरे, जोड्या लावायला आलं ना तर तुम्हाला आर्टिकल 47 देतील आणि इकडे मग तुम्हाला दिलं जाईल जे विषय असतील ते दिले जातील. असं नाही दिले जाणार की समाज देऊ शकतो, देऊ शकतो. त्यामुळे सर्वात बेस्ट आहे की पाठ करायचं. पाठ करण्यापेक्षा रिव्हिजन करून करून हळूहळू ऑटोमॅटिकली पाठ होतं. एवढं रिव्हिजन करायचं. कधी मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य सगळ्याच्या सगळं आपल्याला पाठ असायलाच पाहिजे. आणि त्यासोबतच सरनामा, प्रिएम्बल पण. आजकाल प्रिएम्बल वर पण प्रश्न खूप येतात. देन आहे उदारमतवादी, TPS. समान नागरी कायदा हक्क आहे, नाव ऐकलं असेल तुम्ही, युनिफॉर्म सिव्हिल कोड.
आर्टिकल 44 मध्ये काय दिलेलं आहे? समान नागरी हक्क कायदा, सर्वांसाठी समान नागरी हक्क कायदा प्रस्तावित केला आहे. हा जेव्हापासून आपली राज्यघटना अस्तित्वात येत होती ना, तेव्हापासून हा खूप कळकळीचा विषय होता. आताही हा खूप कळकळीचा विषय आहे. पण याच्यावरती अजून पण समाधानकारक समाधान झालं नाहीये. समान नागरी हक्क कायदा म्हणजे काय, शॉर्ट मध्ये सांगायचं तर तुम्हाला हिंदू मॅरेज ऍक्ट माहिती असेल. हिंदू मॅरेज ऍक्ट माहिती आहे तुम्हाला. देन मुस्लिमसाठी मुस्लिम मॅरेज ऍक्ट असतं, त्याला शर्यत कायदा असंही म्हटलं जातं. हे जे ऍक्ट आहेत हे वेगवेगळे धर्मानुसार, ते का असावे असे ऍक्ट वेगवेगळे, तर त्यामुळे सर्वांसाठी एक समान नागरी हक्क कायदा असावा असं आर्टिकल 44 मध्ये म्हटलंय, पण हे अजूनपर्यंत लागू झालेलं. त्याच्यावरती खूप डिबेट होत असते, खूप म्हणजे कळकळीचा विषय आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आर्टिकल 42 समान नागरी हक्क कायदा. आर्टिकल 45 मध्ये काय दिलंय? वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत बालकाच्या संगोपन व व्यवस्थापनाची काळजी घेईल. काळजी घेणे म्हणजे कोण घेईल? स्टेट, आपली जी राज्य संस्था आहे ती काळजी घेईल. आर्टिकल 21A काय होतं? जेव्हा आपण मूलभूत अधिकार शिकलो तेव्हा आर्टिकल 21A काय होतं? 21A मध्ये काय दिलेलं आपण शिकलेलो? सिंपल होतं आर्टिकल 21A. नाही, ते 21 मध्ये 21A एज्युकेशन रिलेटेड होता. 6 ते शिक्षणाचा अधिकार. 14 हा 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना कंपल्सरी शिक्षणाचा अधिकार होता, राईट. तर हा जो अधिकार होता, मूलभूत अधिकार होता, हा पहिले आर्टिकल 45 मध्ये होता. आर्टिकल 45 मध्ये पहिले 6 ते 14 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात यावे, हा डीपीएसपी मधील आधी तरतूद होती. पण 86व्या घटना दुरुस्तीने 2002 ला चेंज करून ही जी आर्टिकल 45 मधील जो डीपीएसपी होता, जो मार्गदर्शक तत्व होतं की 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात यावे, तो चेंज करून तो मूलभूत अधिकारांमध्ये टाकण्यात आला आर्टिकल 21 नुसार. आणि इथे फक्त चेंज करण्यात आलं की वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत बालकाचे संगोपन आणि व्यवस्थापनाची व्यवस्था स्टेट करेल. कळते? तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की जे आर्टिकल 45 आहे तो कुठल्या घटना दुरुस्तीने चेंज करण्यात आला आहे, पहिले कुठला होता? तुम्हाला लिंक लागली पाहिजे. आर्टिकल 45 बोललं की तुम्हाला आर्टिकल 21 आठवलं पाहिजे. 21A 6 ते 14 वर्ष वयोगट, मोफत व सक्तीचे शिक्षण. आणि कितवी घटना दुरुस्ती? तर 86 घटना दुरुस्ती 2002. ही तुमची लिंक लागली पाहिजे आर्टिकल 45 ला. यावरून तुम्हाला काय कळतं की सरकार कधीही जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामध्ये घटना दुरुस्तीच्या द्वारे मार्गदर्शक तत्वे मूलभूत अधिकारामध्ये ट्रान्सफर करू शकतो. कळतंय तुम्हाला?
ह्यावरून नक्की कळालं तुम्हाला की गव्हर्नमेंट आहे पार्ट 4 मध्ये घटना दुरुस्ती कधीही करू शकते आणि पार्ट 4 मधून काही तरतुदी जर का योग्य वाटल्या तर त्या पार्ट 3 मध्ये घटना दुरुस्तीद्वारे टाकू शकतात. तिथे न्यायप्रविष्ट होऊ शकतात मूलभूत अधिकारात केल्यावर. क्वेश्चन असा आला की डीपीएससी चेंज करून त्या मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करू शकतात की नाही घटना दुरुस्ती, तर करू शकतात. आर्टिकल 48. आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती करणे. पशुपालन संघटित करणे. आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने म्हणजे काय झालं, तुम्ही जे खतं वगैरे वापरता, नवीन नवीन जे शेतीच्या संबंधित खतं येतील किंवा आधुनिक जी शास्त्रीय पद्धत असेल ते करून तुम्ही शेतीचं उत्पन्न वाढवू शकता. त्याला प्रोत्साहन देण्याचं कार्य कोण करेल, तर आपलं सरकार करेल. तुम्हाला माहिती असेल सरकार सबसिडी देतं शेतकऱ्यांना खतांवरती वगैरे, जे सेंद्रिय खतं वगैरे असतात त्यावर जी सबसिडी देतं ते कशामुळे देतं, की आपल्या तुमच्या मार्गदर्शक तत्वामध्ये असं सांगितलं आहे शेती करण्यासाठी आधुनिक व शास्त्रीय पद्धतीला प्रोत्साहन द्यायचं कार्य कोण करेल, तर स्टेट करेल. तर कळतं आर्टिकल 48. कीवर्ड्स आहेत हे लक्षात ठेवायचे. आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती करणे हे कीवर्ड्स आहेत, सिम्पली लक्षात ठेवायचं. म्हणजे सोपं एवढं लक्षात ठेवायला जातं आर्टिकल 48. आर्टिकल 49. एक मिनिट, आर्टिकल 48 ए पाहिजे. सॉरी, आर्टिकल 48 ए. पर्यावरण व वन्यजीव यांचे संरक्षण करणे. घटना दुरुस्ती 42वी 1976. 42व्या घटना दुरुस्तीने आर्टिकल 48 हे आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं पर्यावरण आणि वन्यजीव यांचे संरक्षण करण्यासाठी. हे मार्गदर्शक तत्व का ऍड केलं असेल, आपल्या इथे भरपूर प्रमाणात शिकार वगैरे होते, माहिती आहे तुम्हाला, माहिती असेल. आपले जी सो कॉल्ड जे हे तुमचा विकास, मानवाचा विकास साधण्यासाठी जंगलाची कत्तल केली जाते. एक प्रकारे पर्यावरणाचं नुकसान केलं जातं. त्यामुळे जे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे तुम्ही आता सध्या बघताय, कसले कारण आहेत, तुम्ही पर्यावरणाचं जे संरक्षण करत नाही त्यामुळे. त्यामुळे पर्यावरणाचं आणि वन्यजीव यांचं संरक्षण करण्यासाठी आर्टिकल 48 नुसार घटना दुरुस्तीने हे मार्गदर्शक तत्व आपल्या राज्यघटनेमध्ये इंदिरा गांधी, त्यावेळेस इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या, त्यावेळेस हे लागू करण्यात आले. लक्षात ठेवायचं आर्टिकल 42, सॉरी घटना दुरुस्ती 42वी आर्टिकल 48 ए, पर्यावरण आणि वन्यजीव यांचे संरक्षण.
ऐतिहासिक दृष्ट्या जे आपले राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे स्मारके आहेत, कलात्मक व ऐतिहासिक ठिकाणे आहेत, त्यांचे संरक्षण व जतन. कळलंय? त्यामध्ये काही सांगण्यासारखं नाहीये. तुम्हाला वाचल्यावरच कळेल जे आपले ऐतिहासिक दृष्ट्या स्मारके आणि कलात्मक ऐतिहासिक ठिकाणे यांचं संरक्षण आणि जतन करतात. हा, गड किल्ले पण येतात ना ऐतिहासिक मध्ये. जे गड आहेत तुमचे, गड किल्ले असतील, ऐतिहासिक ज्या लेण्या वगैरे आहेत, सर्व येतं जे पण ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं आहे. कलात्मक पण लिहिलंय ना इथे. आर्टिकल 15 इम्पॉर्टंट आहे. कार्यकारी विभागापासून न्यायव्यवस्था विभक्त करणे. कार्यकारी विभागापासून न्यायव्यवस्था विभक्त करते. जी आपली न्यायव्यवस्था आहे म्हणजे आपली सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आहे, आणि कार्यकारी विभाग म्हणजे आपलं जे मिनिस्टर वगैरे आहेत सर्व, यांना एकमेकांपासून विभक्त करणे. दोघांनी एकमेकांच्या कार्यामध्ये गुडगुड करायची नाही. कळलं? आर्टिकल 15 सोपं आहे लक्षात ठेवायला. कार्यकारी विभागापासून न्यायव्यवस्था विभक्त करणे. आर्टिकल 51 लास्ट, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांना चालना देणे. भारत हा पहिल्यापासूनच शांतताप्रिय देश आहे. आपण कोणावरही स्वतःहून पहिले वार करत नाही, माहिती असेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला जर का कोल्ड वॉरची हिस्ट्री माहिती असेल तर तेव्हाही माहिती असेल, आपण कुठल्याही गटामध्ये सामील झाले नसेल. कोल्ड वॉरची हिस्ट्री माहिती आहे, शीतयुद्ध अमेरिका आणि जे सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये चालू होतं दुसऱ्या महायुद्धानंतर, तेव्हाही आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंटची सुरुवात केलेली. नेहरूंनी नाम मुवमेंटची सुरुवात केलेली, म्हणजे आपण कोणाच्याही सोबत जाणार नाही, तर आपण दोघांमध्येही सुलह करण्याचा प्रयत्न करू. नाम मुवमेंट होती ती. ते कशापासून प्रेरित झालेलं? आर्टिकल 51 पासून. कारण की आपण कधीही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला चालना देण्याचा प्रयत्न करतो. आपण कधी कोणावरती वार करत नाही, किंवा कधी आपल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता बिघडेल याकडे आपण कुठली कृती करत नाही. त्या व्यतिरिक्त आपण उलट मध्यस्थीची भूमिका करून शांतता प्रस्थापित करण्याचं काम करतो. कळलं? आर्टिकल 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना चालना देते. हे आपलं लास्ट DPSP होतं, मार्गदर्शक तत्व. यामध्ये काही तुम्हाला डाऊट आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये? आपण 3 प्रकारचे म्हणजे 3 विभागामध्ये विभागलेले मार्गदर्शक तत्वे बघितली. समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी. काही डाऊट आहे यामध्ये? जी मार्गदर्शक तत्वे आतापर्यंत आपण बघितली त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा.
असेल डाऊट तर आपल्याला पुढे जाईल. कळलंय सर. कळलंय ना? हो. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय इम्पॉर्टंट आहे आता? तर परीक्षेमध्ये क्वेश्चन कसे विचारले जातात? पहिला प्रश्न तर असं झाला की तुम्हाला आर्टिकल्स दिले जातील. आर्टिकल 38 दिला जाईल, 39 दिला जाईल किंवा 40 दिला जाईल. आणि हे आर्टिकल समाजवादी आहेत, गांधीवादी आहेत का उदारमतवादी असं विचारलं जाईल. पहिला क्वेश्चन असा होऊ शकतो. देन तुम्हाला डायरेक्टली आर्टिकल दिलं जाईल. आर्टिकल दिलं जाईल डायरेक्टली 44 आर्टिकल. हे आर्टिकल काय आहे ते विचारलं जाईल. नेक्स्ट आजकाल आयोग काय करतं की जे नव्याने ऍड झालेले आर्टिकल्स आहेत, जे घटना दुरुस्तीने नव्याने मार्गदर्शक तत्वामध्ये ऍड झालेल्या मार्गदर्शक तत्वे आहेत ती विचारली जातात, नव्याने ऍड केलेली. तर तेही आपल्याला करायचे. आपण जे सर्वात पहिले तर 42वी घटना दुरुस्ती, सर्वात इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती 1976 यांनी कुठले कुठले मार्गदर्शक तत्वे ऍड झाली ती लिहून घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. पहिले तर होतं आर्टिकल 39A. बालकांच्या निरोगी आरोग्याची व्यवस्था. थर्टी नाईन होतं, 39A नव्हतं, सॉरी, फक्त 39 होतं. 39A होतं, समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर मदत. समान न्याय. बोर्ड प्रॉपरली दिसत नाहीये. दिसतंय आता? हा. मोफत कायदेशीर मदत. हे पहिले तुम्हाला लिहून दिले आहेत, जस्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्यासाठी लिहित आहे. तुम्ही फक्त या 42वी घटना दुरुस्ती आणि आर्टिकलचे नंबर लिहिले तरी चालतील. देन होता आर्टिकल 43A. औद्योगिक व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. व्यवस्थापन कामगार सहभाग. देन लास्ट होतं आर्टिकल 48A. पर्यावरण संरक्षण. पर्यावरण व वन्यजीव संरक्षण. वन्यजीव संरक्षण. बेचाळीसवी घटना दुरुस्ती 1976. टोटल किती ऍड झाली मार्गदर्शक तत्व? 4 ऍड झाली. नंबर लक्षात ठेवताना 39A, 43A आणि 48A. लक्षात ठेवताना पण हे 3 जे होते ते समाजवादी होते. आणि हा जो 48A होता उदारमतवादी. बेचाळीसवी घटना दुरुस्ती 1976 आली की तुम्हाला कोणाचं नाव आठवलं पाहिजे? इंदिरा गांधी. त्या काळात जे प्राईम मिनिस्टर होतं त्यांचे नाव आठवलं पाहिजे, इंदिरा गांधी.
तेव्हा आपल्या भारतामध्ये इमर्जन्सी चालू होती, म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी चालू होती. जसं तुम्ही कनेक्ट करायला शिकाल ना, तेव्हा त्या काळामध्ये काय चालू होतं तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. 75 पासून 77 पर्यंत आणीबाणी चालू होती आपल्या भारतामध्ये, राष्ट्रीय आणीबाणी. देन 77 ला सत्तापलट झाला आणि मोरारजी देसाई पहिले नॉन काँग्रेसी पीएम भारतामध्ये आले. त्यांनी 44वी घटना दुरुस्ती आली कुठे, तर मोरारजी देसाई आठवायला पाहिजे तुम्हाला. मोरारजी देसाई. कळलं एवढं? 42व्या घटना दुरुस्तीने 4 मार्गदर्शक तत्वे आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली नव्याने. आर्टिकल 39, 39A, 43A, 48A. देन आहे घटना दुरुस्ती 44. 1978 यांनी फक्त एकच मार्गदर्शक तत्व ऍड झालेलं, आर्टिकल 38. विषमता दूर करण्यासंबंधीचा आर्टिकल होता. विषमता, राज्याने विषमता दूर करावी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप. आर्टिकल 38 फक्त एकच या घटना दुरुस्तीने ऍड झालेलं. देन होती 97 अमेंडमेंट, घटना दुरुस्ती 2011. एक आर्टिकल 43B. सहकारी संस्था स्थापन व व्यवस्थापन. कळलं एवढं? 42व्या घटना दुरुस्तीने फक्त 4 आर्टिकल जास्त हे झालेले आहेत, ऍड झालेले आहेत. त्यांची 44 होती त्यांनी फक्त एक झाले, आणि 97 होती त्यांनी पण फक्त एकच ऍड झाले. आणि 86वी घटना दुरुस्ती मागाशी तुम्हाला जसं की सांगितलं, 86 घटना दुरुस्ती तिने फक्त चेंज झालेलं. पहिले जे होतं आर्टिकल 45 नुसार ते मूलभूत अधिकारामध्ये गेलेलं आहे, आणि ते फक्त चेंज झालेलं आहे, नव्याने ऍड नाही केलेलं. जे होतं ते फक्त चेंज केलेलं आहे. काही डाऊट आहे यामध्ये आतापर्यंत जे झाले त्यामध्ये? कुणाला काही डाऊट?
मूलभूत अधिकार श्रेष्ठ की डीपीएस म्हणजे मार्गदर्शक तत्व श्रेष्ठ, हा जो विरोधाभास आहे यामध्ये काही जे जजमेंट आलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. सर्वात पहिले मूलभूत अधिकार श्रेष्ठ की मार्गदर्शक तत्व श्रेष्ठ, हा जो वाद आहे तो कुठल्या खटल्यामध्ये झालेला, तर चंपकम दोयरजन खटल्यामध्ये. चंपकम त्यावेळी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, हा खटला होता 1951चा, म्हणजे 1 वर्ष आहे. एससीने काय म्हटलं की एफ आर म्हणजे फंडामेंटल राईट्स. एफ आर म्हणजेच फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. एफ आर हे श्रेष्ठ आहेत. एफ आर हे श्रेष्ठ आणि डीपीएसपी हे दुय्यम आहेत. जेव्हा कधी असा कुठे वाद होईल की मूलभूत अधिकार श्रेष्ठ की मार्गदर्शक तत्वे श्रेष्ठ, तर कधी फंडामेंटल राईट हे श्रेष्ठ आहेत. कारण की का, हे न्याय प्रविष्ट आहेत. म्हणजे यांचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयात दाद मागण्यासाठी जाऊ शकता आर्टिकल 32 नुसार. पण ह्यांचं जर उल्लंघन झालं, यांचं उल्लंघन होण्याचा प्रश्न येत नाही, कारण की हे सल्लागारी आहे. यासाठी हे न्याय प्रविष्ट नाही आहे. कळते? तुमच्या बुकमध्ये मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी संबंधित काही हे दिले आहेत, डिफरन्सेस दिले आहेत. ते एकदा वाचून घ्यायचे आहेत तुम्ही फक्त. ते तुम्हाला एकदा डाऊट क्लिअर होऊन जाईल काय आहे काय. पार्ट 4च्या बाहेर पार्ट 4 आहे. डीपीएस. आर्टिकल 335 सेवांमध्ये नियुक्तीसाठी एससी व एसटी यांचे दावे. आर्टिकल 350 मातृभाषेतून शिक्षण. तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी बघितली का? आता जे आपल्या गव्हर्नमेंटने आणले ते न्यू एज्युकेशन पॉलिसी वाचली? त्यामध्ये कशावरती भर दिला गेलाय? तुमच्या मातृभाषेतून शिक्षण देण्यावरती भर दिला गेला. आर्टिकल 350A मध्ये मातृभाषेच्या शिक्षणावरती भर दिला गेला. देन आहे आर्टिकल 351 हिंदी भाषेचा विकास. हे पार्ट 4च्या बाहेरील
DPSP आहे मार्गदर्शक तत्वे. कळलंय? आतापर्यंत जे पण आपले DPSP झालेत पूर्णच्या पूर्ण आपल्याला चॅप्टर झाले त्यामध्ये काही कोणाला काही डाऊट आहे का? असेल तर विचारा. प्रश्न कसे येतील तेही मी तुम्हाला सांगितले. एवढं काही नाही, फक्त तुम्हाला हे आता रिव्हिजन करण्यावरती आहे. जेवढं तुम्ही जास्त रिव्हिजन कराल तेवढे जास्त तुमचे मार्क येतील. कारण की फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे हे दोन्ही जेवढं तुम्ही रिव्हिजन करून पाठ कराल तेवढं तुमचे मार्क चांगले येत राहतील. जर का तुम्ही फक्त एकदा वाचून सोडलं तर ते लक्षात राहणं थोडं अवघड आहे. जितक्या वेळा तुमची रिडिंग होईल, रिव्हिजन होईल तेवढं ते चांगलं पाठ होत राहील. त्यामुळे हे करूनच ठेवायचं, कंपल्सरी करायचं. कुणाला काही डाऊट आहे यामध्ये DPSP मध्ये? कोणाला काही डाऊट आहे? कोणालाच काही डाऊट नाही? सर कंबाईन साठी पण सेमच क्वेश्चन आहे ना हाच? हा सेम कंबाईन साठी. कंबाईनला पण हे सेम क्वेश्चन आहे. थोडेफार डिफिकल्टी लेवल थोडीशी कमी असते पण करायचं तुम्हाला हेच सेम हेच करायचं. ओके. दुसरं काय अजून काय डाऊट काय समजलं नाही वगैरे? मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे सर्वांना कळले? व्यवस्थित कळलेलं आहे? हो सर. कन्फर्म कळले? काही डाऊट हो. असेल तर आत्ताच विचारा. मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयीन दाद मागण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट आहेत. त्यासाठी तुम्ही दाद मागण्यासाठी जाऊ शकता. मूलभूत अधिकारांचा मेन कन्सेप्ट कोणासाठी आहे म्हणजे नागरिकांसाठी आहे की सरकारसाठी आहे? नागरिकांसाठी आहे. मार्गदर्शक तत्वे हे कोणासाठी आहेत? मोस्टली राज्यासाठी, राईट? आपला पुढचा टॉपिक आहे मूलभूत कर्तव्य. हे आपण कोणाकडून घेतलेली? तर सोव्हिएत रशियाकडून घेतली. जेव्हा सुरुवातीला आपली राज्यघटना तयार झाली त्यावेळी जे आपले घटनाकार होते त्यांनी आपल्या राज्यघटनेमध्ये फक्त मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकारच दिली. मूलभूत कर्तव्यांची त्यांनी तरतुदी लिहिल्या नव्हत्या. हे पुढे जाऊन घटना दुरुस्ती 42वी 1976 ला नव्याने ऍड करण्यात आले. जेव्हा हे ऍड केले गेले तेव्हा टोटल फक्त 10 ऍड केले गेले. 10 आपण FD म्हणणार आहोत, फंडामेंटल ड्युटीज. ड्युटीज FD 1976 ला 43व्या घटना दुरुस्तीने जेव्हा इंदिरा गांधींनी मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली तेव्हा टोटल 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली
देन 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने अजून एक मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि टोटल आता किती आहेत? नाव टोटल 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. आर्टिकल 41A मध्येच ह्या सर्व ड्युटीज दिलेल्या आहेत आपल्या. परत एकदा सांगतो, कन्फ्युज होऊ नका. मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटी या पहिले जेव्हा आपलं राज्यघटना अस्तित्वात आली 1950 ला, तेव्हा राज्यघटनेमध्ये समाविष्ट नव्हते. पुढे जाऊन आपले जे राज्यकर्ते होते, स्पेसिफिकली इंदिरा गांधी यांना असं वाटलं इमर्जन्सीच्या काळामध्ये की लोक आपली जी मूलभूत कर्तव्य आहेत ती फॉलो करत नाहीये, त्यामुळे त्यांनी ही मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी एक सुवर्णसिंग समिती होती, तिची स्थापना केली. थोडे आपण लिहू इथे कुठल्या कमिटी स्थापन झाला ते लिहायचं आपल्याला. सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार त्यांनी 42व्या घटना दुरुस्तीने 1976 ला 10 मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले. पुढे जाऊन 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने अजून एक मूलभूत कर्तव्यांमध्ये समाविष्ट केले झाले आणि आता करंटली 11 मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत आर्टिकल 51A मध्ये. लोकशाही देशांमध्ये जे लोकशाही देश असतात त्यामध्ये असे मूलभूत कर्तव्य दिली जातात राज्यघटनेमध्ये. फक्त जे सोव्हिएत कम्युनिस्ट देश असतात त्यामध्ये मूलभूत कर्तव्य दिली जातात, जसं की रशिया झालं, त्यामध्ये वगैरे मूलभूत कर्तव्य लोकांची देतात, नॉर्थ कोरिया वगैरे. लोकशाही देशामध्ये मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज देणारे पहिलं देश होतं ते होतं जपान. फर्स्ट कंट्री जपान. जपानच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्य बघण्यास भेटतात. जपान हे एक लोकशाही राष्ट्र आहे. त्यानंतर जपान नंतर आपण आपल्या राज्यघटनेमध्ये, भारताच्या राज्यघटनेत आपण मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली आहे. आता हे जे मूलभूत कर्तव्य होतं हे समाविष्ट करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली. या समितीचं नाव खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला क्वेश्चनला विचारलं जातं. सुवर्णसिंग समिती. सुवर्णसिंग समिती. इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्ये सुवर्णसिंग हे एक मिनिस्टर होते. त्यांनी ही समिती स्थापन केली, सुवर्णसिंग समिती, की जी शिफारस करते की मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली जातात. या सुवर्णसिंग समितीने टोटल 8 मूलभूत कर्तव्य ची शिफारस केली होती. परंतु तुम्ही तर बघितलं की 42व्या घटना दुरुस्तीने टोटल 10 फंडामेंटल ड्युटीज आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले गेले, राईट. तेव्हा जे सरकार होतं यांनी ज्या 8 ज्या शिफारस केल्या त्यातल्या सगळ्या शिफारशी नाही घेतल्या. फक्त काहीच शिफारशी त्यांनी आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये घेतल्या, बाकीच्या वेगळ्या घेतल्या. तर ते पण हे लक्षात ठेवायचं की यांनी किती रिकमेंड केलेल्या, 8 फंडामेंटल ड्युटीज रिकमेंड केलेल्या. कोणी केलेल्या? सुवर्णसिंग समितीने. त्यांच्या ज्या 3 इम्पॉर्टंट होत्या, 3 शिफारशी इम्पॉर्टंट होत्या त्या घेतल्या नव्हत्या.
त्या तुम्हाला कधी कधी क्वेश्चनला विचारल्या जातात, त्या घेतल्या नाहीयेत, त्या लिहून ठेवा. सरकारने घेतल्या नाही, त्या इम्पॉर्टंट होत्या तिथे. फर्स्ट होतं कर्तव्याचं पालन नाही केलं. कर्तव्याचं पालन न केल्यास दंड. तुम्हाला दंड दिलाय, तुम्ही कर्तव्याचं पालन नाही केलं, तुम्हाला दंड दिलाय. पण जर का तुमच्यावर असा दंड ठोठावण्यात आला, तो दंड हा तुमच्या फंडामेंटल राईट्स, FR म्हणजे फंडामेंटल राईट्स, यांचं उल्लंघन होतं. जर का तुम्ही मूलभूत कर्तव्य अंमलबजावणी हे केले नाहीये, पाळली नाही, तर तुम्हाला जो दंड ठोठवला जाईल, तो दंड तुम्हाला, हा दंड जर ठोठावला गेला तर हा दंड तुमच्या फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं, म्हणून तुम्ही न्यायालयात जाता येणार नाही, अशी शिफारस सुवर्णसिंग समितीने केली. यात परत एकदा सांग, या शिफारस आपण कुठल्या बघतोय? सुवर्णसिंग समितीने केलेल्या शिफारसी बघत आहोत. त्यातल्या 3 शिफारशी होत्या, त्यांनी टोटल 8 शिफारशी दिलेल्या. त्यातल्या 3 शिफारशी आपण बघतोय ज्या सरकारने मान्य केल्या नाही. त्यामध्ये पहिलं तर काय होतं की जर का तुम्ही मूलभूत कर्तव्य यांचे हे मान्य हे केले नाहीये, फॉलो नाही केली आहेत, तर तुम्हाला दंड ठोठावला जाईल. समजा एखादी फाईन असेल, 1000 रुपये असेल, 500 रुपये असेल, ती ठोठावली जाईल. पहिले दंड ठोठावलं जाईल. जर का आता तुम्हाला एखादा दंड ठोठावलाय, तर या दंडामुळे तुमचं जे मूलभूत अधिकार आहेत यांचं उल्लंघन होते. हे होत असेल दंड ठोठावला म्हणजे, तर त्यामुळे तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही. तुमचं मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालंय, या कारणावरून तुम्हाला न्यायालयीन दाद मागता येणार नाही. कळलं? म्हणजे तुम्ही हा जो दंड तुमच्यावर ठोठवले आहे, त्यामुळे तुमच्या मूलभूत अधिकार आहेत त्यांचं उल्लंघन झालंय, राईट? तरीही तुम्ही न्यायालयात दाद मागण्यासाठी जाऊ शकत नाहीत, अशी तरतूद करण्यात आलेली. ही हे केले नाहीये, मान्य केलेली नाहीये. तिसरं एक होतं लास्ट, हे आपण मान्य न केलेलं का बघत आहोत, ह्याच्यावर कधी कधी क्वेश्चन येतात, त्यामुळे हे आपण बघत आहोत मान्य नाही केले. कर देणे, हे मूलभूत कर्तव्य. कर देणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असावे. त्या 3 ज्या होत्या त्यांनी मान्य केल्या नाही, टोटल 10 ऍड केल्या गेल्या. मला कळले 3 कुठल्या होत्या मान्य केल्या गेल्या? सर जी पहिली होती ना, पहिलं होतं ना, ते पहिलं जरा सांगता का? कारण का व्हिडिओ पॉज झालेला, डायरेक्ट सेकंड झालं. ठीक आहे सांगतो, परत सांगतो. पहिलं जे होतं ना, तुम्ही मूलभूत अधिकारांचं ना, मूलभूत कर्तव्यांचं, हा, मूलभूत कर्तव्यांचं पालन नाही केलं तर तुम्हाला दंड ठोठावण्याची हे होती, तरतूद होती. पालन न केल्यास दंड व शिक्षेची तरतूद.
नीट लक्षात ठेवा, ह्या तिन्ही शिफारशी मान्य केल्या गेल्या नव्हत्या. सुवर्ण सिंग समितीने हे केलं, सजेस्ट केलं. आता आपण वन बाय वन बघणार आहोत. मूलभूत कर्तव्य जी आपली 10 मूलभूत कर्तव्य आहेत, ती वन बाय वन आपण बघणार आहोत. हे सगळे जे मूलभूत कर्तव्य आहेत ते 51A या आर्टिकल मध्ये दिलेले आहेत. 51A या आर्टिकल मध्ये सगळे मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. टोटल आता सध्या 11 आहेत, 11. त्यामध्ये फर्स्ट होतं घटनेचं पालन व आदर्शांचा व राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करणे. याला ना स्टार करून जे मूलभूत कर्तव्य आहेत ते न्यायप्रविष्ट नाहीयेत. म्हणजे यांचं जर का उल्लंघन केलं तर तो कोणी न्यायालयात जाणार नाही. परंतु ज्याला ज्याला आपण आता स्टार करणार आहोत, ज्या ज्या मूलभूत कर्तव्यांना स्टार करणार आहोत, याचं जर का तुम्ही उल्लंघन केलं ना, तर तुम्हाला बाय लॉ शिक्षा होऊ शकते. समजा तुम्ही घटनेचं पालन नाही केलंय, तुम्ही राष्ट्रध्वजाचा अपमान केलेला आहे किंवा राष्ट्रगीताचा अपमान केलेला आहे, तर तुम्हाला बाय लॉ जो कायदा असतो आपला न्यायालयीन कायदा, त्या कायद्यानुसार तुम्हाला शिक्षा होऊ शकते. बाय फंडामेंटल कर्तव्यानुसार शिक्षा होत नाही, पण जो आपला जो कायदा असतो त्यानुसार तुम्हाला शिक्षा होऊ शकते. ज्या ज्या आता मूलभूत कर्तव्यांना आपण स्टार करणार आहोत, त्यांचं जर का तुम्ही उल्लंघन केलं, म्हणजे नागरिकांनी उल्लंघन केलं, तर त्यांना शिक्षा होऊ शकते. आणि हे लक्षात ठेवायचं की मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज या फक्त नागरिकांसाठी आहे, परकीय नागरिकांसाठी नाहीये. आपण बघितलेलं मूलभूत अधिकार परकीय नागरिकांसाठी पण होते आणि नागरिकांसाठी पण होते. काही काही मूलभूत अधिकार होते, पण ज्या फंडामेंटल ड्युटी आहे त्या फक्त नागरिकांसाठी आहे, जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्यासाठीच आहेत. तर त्यामधला जो पहिला आहे घटनेचं पालन व आदर्श, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, हे जर का तुम्ही फॉलो नाही केलं, ह्याचं जर का तुम्ही अपमान केलात किंवा ह्याचं उल्लंघन केलं, तर तुम्हाला बाय लॉ शिक्षा होऊ शकते. कळलं? आपण ज्याला ज्याला आता स्टार करणार आहोत ना, त्यांचे काही ना काही कायदे आहेत की ज्यानुसार तुम्हाला जर का त्यांचं तुम्ही पालन नाही केलं तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते.
आपलं भारतीय स्वातंत्र्य लढा होता, यातून निर्माण झालेले जे उदात्त आदर्श आहेत त्यांचं पालन व संगोपन करणे व त्याचा अभिमान बाळगणे, हे पॉझिटिव्ह संकल्पना आहे. म्हणजे फिलॉसॉफी पण संकल्पना आहे की जो आपलं स्वातंत्र्य लढा होता त्यामधून काहीतरी आपल्याला शिकायचं. त्याचं उल्लंघन वगैरे तुम्ही करू शकत नाही, त्याचं काहीच करू शकत नाही तुम्ही, ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे मूलभूत कर्तव्य आपल्या राज्य घटनेत का समाविष्ट केलं असेल? काय आयडिया? आपण स्वतंत्र मिळवण्यासाठी, आपण नाही, आपल्या ज्या पूर्वजांनी स्वतंत्र मिळवण्यासाठी जे काही बलिदान दिले त्याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे ना, की आपल्याला डायरेक्टली आयतं स्वतंत्र भेटलेलं आहे. त्याचा काहीतरी तुम्ही अभिमान किंवा काहीतरी त्या आदर्शामधून काहीतरी शिकायला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे, राईट? आपल्याला बसल्या बसल्या स्वातंत्र्य भेटलंय, पण हे जे आपल्याला जे स्वातंत्र्य आपण भोगत आहोत त्यासाठी कित्येक जणांनी हुतात्मा दिले आहेत, भरपूर काही सॅक्रिफायसेस केलेले आहेत, राईट? ते जे आपल्याला जाणीव असायला पाहिजे, त्याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. यासाठी हे दुसरं मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडता, एकात्मता यांचे संरक्षण करणे, हे मूलभूत कर्तव्याचं जर का तुम्ही पालन नाही केलं, भारताच्या सार्वभौमत्वाला, अखंडता किंवा एकात्मताला नुकसान पोहोचेल असं काही कार्य केलं कुठल्या नागरिकांनी, तर तुम्हाला बाय लॉ, जे आपले IPC चे लॉ आहेत त्यानुसार शिक्षा होऊ शकते. कळते? भारताचे तुमचं जे सार्वभौमत्व आहे, अखंडता, एकात्मता आहे, याला जर का बाधा पोहोचणारे जे अविघातक कामं जर का तुम्ही काही केली, भडकाऊ भाषण दिलं किंवा समजा अजून काही ज्यांनी भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि एकात्मता यांना नुकसान पोहोचेल असं काही काम केलं, नाही नाही. म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल हिंदू मुस्लिम आहे, हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये काही तेढ निर्माण होईल असं जर का तुम्ही कुठलं भाषण वगैरे देतात, कळते, त्यांनी काय होईल, भारताचे सार्वभौमत्व, अखंडता याला बाधा पोहोचेल, राईट्स होऊ शकतात, दंगल होऊ शकते. असं जर का तुम्ही काय काम केलं तर ते काय होईल, एक तर ते तुम्ही मूलभूत कर्तव्यांचं उल्लंघन झालं, त्याचबरोबर हा क्राईम पण आहे, यानुसार तुम्हाला शिक्षाही होणार आहे. तर स्टार का केलंय, हे जर मूलभूत कर्तव्याचं तुम्ही पालन नाही केलं, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला अटकही होऊ शकते, तुम्हाला शिक्षाही होऊ शकते बाय लॉ. आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे.
आर्टिकल 23 आपण बघितलेलं आठवते तुम्हाला? आर्टिकल 23 मध्ये काय दिलेलं? आर्टिकल 23 आपण बघितलेलं फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध. आर्टिकल 23 मध्ये काय म्हटलेलं आहे? त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हाही तुम्हाला सरकार ऑर्डर देईल की तुम्हाला राष्ट्राला तुमची गरज आहे, तेव्हा विनावेतन तुम्हाला राष्ट्रसेवा बजावण्यासाठी जावं लागू शकतं, राईट? ते तुम्ही कनेक्ट करू शकता इथे. आवाहन केलं जाईल तेव्हा राष्ट्राला संरक्षण करण्यासाठी किंवा राष्ट्रीय सेवा बजावण्यासाठी तुमची गरज पडल्यास तुम्हाला जाणं कंपल्सरी. हे पॉझिटिव्ह आहे. हे जर का तुम्ही फॉलो नाही केलं तर तुमच्यावर कुठली कारवाई होणार नाही. आणि हे असं करत असताना सरकार कोणताही भेदभाव करणार नाही. कळलं नक्की? चारही कळले? कुठले स्टार करतोय ते काय आहेत ते निगेटिव्ह आहे. जर का ते तुम्ही फॉलो नाही केले तर तुमच्यावरती गुन्हा दाखल करून तुम्हाला शिक्षा होऊ शकते. ते खालते आहेत जे पॉझिटिव्ह आहेत, जर का ते तुम्ही फॉलो करावेत तुम्ही, पण जर का नाही केले तुम्हाला शिक्षा होईल असं काही नाही. आणि हे जे फंडामेंटल ड्युटीज आहेत हे न्यायप्रविष्ट नाही आहेत. न्यायप्रविष्ट असणे म्हणजे काय तुम्हाला मागे सांगितलेलं आहे की जसं की मूलभूत अधिकार आहेत हे न्यायप्रविष्ट आहेत. त्यांचं उल्लंघन झालं तर तुम्ही हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी जाऊ शकता. पण जर का मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झालं किंवा मार्गदर्शक तत्वे जर का स्टेट फॉलो करत नाहीये तर तुम्ही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाकडे दाद मागण्यासाठी जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. फंडामेंटल ड्युटीज फॉलो होत नाहीये. तुम्ही सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टामध्ये दाद मागण्यासाठी जाऊ शकता? नाही जाऊ शकत. पण तुम्हाला जर का फॉलो नाही केले काही काही फंडामेंटल ड्युटीज तर गुन्हा होऊ शिक्षा होऊ शकते तुम्हाला, पण तुम्ही दाद मागण्यासाठी जाऊ शकता. पाचवं, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय, भेदभावाच्या, पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता, व बंधुभाव निर्माण करणे. स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणतील, त्या पद्धतींचा त्याग करणे, त्या पद्धती त्यागणे.
धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता. वर्ड वरून तुम्हाला काय आठवतंय का? आपण सरनामा बघितलेला, भारताची उद्देशिका आपण बघितलेली, त्यामध्ये हा वर्डचं काय महत्व आहे का आठवते तुम्हाला? एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे, स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणतील त्या पद्धती त्याग. तुम्ही शाळेत असताना ते प्रेयर बोलत असाल, सर्व भारतीय माझे भाऊ बंधू आहेत, राईट? आठवलं? बंधुभाव निर्माण करणे हा एकात्मता वर्ड आहे. तो तुम्हाला आठवत असेल सरनाम्याच्या वेळी 42व्या घटना दुरुस्तीने 3 वर्ड ऍड केलेले, त्यामध्ये हा तिसरा वर्ड होता, तो एकात्मता होता. आठवतंय? धर्मनिरपेक्ष होता, समाजवादी होता आणि एकात्मता, हे 3 वर्ड आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये ऍड केलेले 42व्या घटना दुरुस्ती. त्याच घटना दुरुस्तीने हा वर्ड फंडामेंटल ड्युटीज मध्येही ऍड केला गेलेला आहे. आणि हे जे आहे याचं जर का तुम्ही पालन नाही केलं, यामध्ये कसला मोस्टली पालन नाही केलं, म्हणजे स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणतील त्या पद्धती जर का त्यागल्या नाहीत, म्हणजे जर का स्त्रियांविरुद्ध कुठलाही गुन्हा जर का तुम्ही केला, व्हायलेन्स आहे, अजून पण जे पण गुन्हे असतात ते जर का गुन्हे तुम्ही केले तर तुम्हाला बाय लॉ शिक्षा होऊ शकते. स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणतील त्या पद्धतीचा त्याग करणे हे इम्पॉर्टंट आहे. कळलं? सहावं, आपल्या संमिश्र बॅटरी लो आहे पण आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा वारशाचे जतन करणे. ही 5 पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. आपलं जे संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा आहे त्याचं जतन करणे. कळतंय? नाही कळलं? ही आपली संमिश्र संस्कृती आहे, जसे की आपल्या इथे विविध धर्म, जाती, पंथाचे लोक राहतात. त्यांची सर्वांची संस्कृती आहे, त्यांचा जो वारसा आहे त्याचं जतन कर. कोणी कोणामध्ये इंटरफेअर करायचं नाही, सर्वांच्या वारशाचं जतन करायचं. देन आहे 7वं, वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव, यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे. त्यात सुधारणा आणून सजीव प्राण्यांबद्दल
दयाबुद्धी बाळगणे. सरोवरी नद्या वन्यजीव यासारख्या नैसर्गिक परिवाराचं संरक्षण करणे. जर का तुम्ही जंगलचं कत्तल केलं, झाडं तोडली, तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. माहिती आहे तुम्हाला? वन्यजीवांना जर का तुम्ही नुकसान पोहोचवलं तरी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तुम्हाला शिक्षा होऊ शकते. कळते? सरोवरी नद्या वन्यजीव यांच्यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे, त्यात सुधारणा घडवून आणणे आणि सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. हे कर्तव्य जर का फॉलो नाही केलं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे याचं जर का उल्लंघन केलं तर. आठवं, वैज्ञानिक दृष्टिकोन. मानवतावादी. जिज्ञासू वृत्ती. व सुधारणावाद. विकसित करणे. हे फंडामेंटल राईट आपल्या राज्यघटनेमध्ये का समाविष्ट केला असेल? वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावादी, जिज्ञासू वृत्ती, सुधारणावाद विकसित करणे. आपल्या भारतामध्ये पहिलेपासून अंधश्रद्धा खूप प्रमाणात चालतात. बऱ्याचशा गोष्टी अंधश्रद्धेवर आधारित आहेत. आता पण खूप तर अंधश्रद्धा, बाबा बुवा या गोष्टी चालतात. तर त्यामुळेच आपल्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या कर्तव्यांमध्ये समाविष्ट केलंय की नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती, सुधारणावाद आपल्यामध्ये विकसित केला पाहिजे, जेणेकरून भारताची प्रगती होऊ शकेल. या अंधश्रद्धा वगैरेमुळे आपला देश खूप मागे पडला जातो. जसं तुमच्यामध्ये जी वैज्ञानिक दृष्टिकोन जर का प्रस्थापित झाला, स्थापन झाला, तुम्ही त्याचा पुरस्कार केला, त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करू लागला, तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही हे करू शकता, पुढे जाऊ शकता तुम्ही बऱ्याचशा. त्यामुळे 8व्या आपल्या फंडामेंटल ड्युटीमध्ये असं म्हटलं गेलंय की वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यामध्ये विकसित करण्यावर तुम्ही जास्त भर दिला गेला. जिज्ञासू वृत्ती मीन्स जिज्ञासू वृत्ती म्हणजे तुमच्यात जाणून घ्यायची वृत्ती असली पाहिजे. नवीन नवीन काहीतरी शिकून घेण्याची. आता समजा फॉर एक्झाम्पल आकाशामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे तारे आहेत, ते कसे विकसित होत जातात, त्यामध्ये पुढे काय अजून सायन्स आहे, ही जी असते ना, की अजून तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये अजून जाणून घ्यायचं आहे. आता राज्यशास्त्रच झालं, तर आपण आता सध्या फक्त राज्यघटनेचा अभ्यास करत आहात. तुम्ही अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन काय आहे तेही तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर ब्रिटनमध्ये कसं कॉन्स्टिट्यूशन आहे, स्वित्झर्लंडमध्ये कसं कॉन्स्टिट्यूशन आहे, हे जर का तुम्ही जाणून घ्यायची वृत्ती असते, जास्तीत जास्त जाणून घ्यायची, त्याला जिज्ञासू वृत्ती असं म्हणतात. कळलं? हो हो कळलं. आणि ही पॉझिटिव्ह संकल्पना आहे. म्हणजे हे जर का तुम्ही ही फॉलो तर करणार असाल, यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण ही जर का तुम्ही फॉलो नाही केली तर तुमच्यावर असं गुन्हा होतो असं काही नाही. पण अंधश्रद्धा पाळणं हा गुन्हा आहे. ते इथे लिहिलं नाही अंधश्रद्धा. हे वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही मानायचं. ते लॉ मध्ये आपल्या येतं ना, आयपीसी मध्ये जातात अंधश्रद्धा मानणं. आपल्या इथे अंधश्रद्धा कुठे वर्डच युज नाही केलं. त्यांनी काय लिहिलंय, इनडायरेक्टली असं म्हटलंय की तुम्ही अंधश्रद्धा पाळू नका. पण तुमच्यामध्ये असं इथे कुठे लिहिलंय का की अंधश्रद्धा पाळणं गुन्हा आहे? फक्त लिहिलंय की वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही विकसित करा. ते नाही 9 सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण
व हिंसेचा त्याग. सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणे हे तुमचं कर्तव्य आहे. त्यासोबत हिंसेचा त्याग करणं हे पण तुमचं कर्तव्य आहे. जर का तुम्ही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तुम्हाला शिक्षा होऊ शकते. सोबत तुम्ही हिंसा केली तर तुम्हाला शिक्षा होते, ते साहजिकच आहे. कळलं? व्यक्तिगत व सार्वजनिक क्षेत्र. पातळी. सर बोला. बोलते कोणी? व्यक्तिगत व सार्वजनिक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची उन्नती होईल यासाठी प्रयत्नशील राहणे. जर का तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये चांगलं काही काम केलं तर त्यांनी इनडायरेक्टली काय होतं, राष्ट्राची प्रगतीच होते. राईट? त्यासाठी तुम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहायचं, जेणेकरून तुमचाही विकास होईल आणि राष्ट्राची उन्नती होईल. कळलं हे? एवढं काही त्यामध्ये नाहीये. कळलं? सर लास्ट आहे. बोला. उद्या कोणत्या चॅप्टर वर आपण हे करणार आहे? उद्या आपण जॉग्राफी सुरू करणार ऍक्च्युली. आज पॉलिटीचा हा लास्ट म्हणजे सध्या तरी लास्ट लेक्चर आहे फंडामेंटल लेवल. उद्यापासून आपण जॉग्राफी स्टार्ट करणार. ओके सर, जॉग्राफीचं कोणत्या बुक मधनं रेफर करायचं आहे? जॉग्राफीचे वेगवेगळे बुक्स आहेत, तुम्हाला मी उद्या बुक लिहून देईन. सध्या तरी तुम्ही मोस्टली तरी सौदी फॉलो करता. बाकी तुम्हाला एक बुक सुद्धा सांगतो सगळे. पहिले तर तुम्हाला स्टेट बोर्डच हे करायचंय, फॉलो करायचं. स्टेट बोर्ड तुम्ही सर्वांनी वाचलंय? पण असं स्टेट बोर्डचे कोणत्या स्टँडर्ड पासूनचे रीड 6 करायचं? पासून 10 पर्यंत स्टार्टिंगला तरी 6 पासून 6 पासून ना?
पित्याने अथवा पालकाने आपल्या पाल्यास वय वर्ष 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. हे नवीन ऍड झालेलं आहे घटना दुरुस्ती 86 नी 2002 साली ऍड झालेली. तुम्ही जर कधी लिंक करायचा प्रयत्न केला तर आर्टिकल 45 आर्टिकल 21A कळते. आर्टिकल 45 मध्ये सर्वप्रथम काय दिलेलं, जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली तेव्हा आर्टिकल 45 मध्ये काय दिलं, 6 ते 14 वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलांना मोफत हे देणं, शिक्षण देणं. देन यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली 86वी घटना दुरुस्ती. त्यांनी हा जो मार्गदर्शक तत्व होतं तो जाऊन मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट झाला. हे झालं मूलभूत अधिकार. ओके. आर्टिकल 21 मध्ये काय म्हटलंय की राज्याने 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण केलं पाहिजे. हा एक फंडामेंटल राईट झाला, मूलभूत अधिकार झाला. देन आर्टिकल 45 मध्ये जो पहिला होतं ते चेंज करून 6 वर्षापर्यंतच्या मुलांच्या संगोपनाची व व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारवर टाकण्यात आली. त्याने आर्टिकल 86 ने नवीन फंडामेंटल ड्युटी ऍड करण्यात आली आपल्या राज्यघटनेमध्ये की पित्याने किंवा पालकाने जे त्यांची मुलं असतील 6 ते 14 वर्षापर्यंत मुलं त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. त्यांना कामावर न पाठवता त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध. कळलं नक्की? जेव्हा पण हे 86 घटना दुरुस्ती तेव्हा तुम्हाला आर्टिकल 21A आर्टिकल 45 आणि जो 51 चा 11वा हे आहे फंडामेंटल ड्युटी आहे ती तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. लिंक लागली पाहिजे. असं जर का लिंक लावून अभ्यास केलात ना तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. आतापर्यंत आपण जे फंडामेंटल ड्युटीज बघितले यावरून तुम्हाला काय कळलं? आर्टिकल 51 फंडामेंटल ड्युटीज एक तर न्याय प्रविष्ट नाहीये, न्याय प्रविष्ट नाही, परंतु कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येते. योग्य त्यासाठी योग्य शिक्षा व दंडाची तरतूद संसद करू शकते. देन फंडामेंटल ड्युटीज मध्ये घटना दुरुस्ती करता येते. घटना दुरुस्तीने नवीन ऍड करता येतात. कळलं एवढं? लास्ट काय लिहिलंय ते घटना दुरुस्तीने ऍड काय? न्यू ऍड करता म्हणजे नवीन मूलभूत कर्तव्य ऍड करता येऊ शकतात. एक फक्त लास्टला एक लिहून ठेवत होते तुमच्या बुकमध्ये एक समिती स्थापन केली गेलेली वर्मा समिती. वर्मा समिती फंडामेंटल ड्युटीजच्या निरीक्षणासाठी.
लिहिलं? तुम्हाला जे 11च्या 11 आहे फंडामेंटल ड्युटी आहे त्या पाठच करायचे. काही त्याला उपाय नाहीये, सगळ्याच्या सगळ्या पाठ करायचे, सोपं आहे. फक्त तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवलेत ना तरी चालतील, पूर्णच्या पूर्ण वाक्य लक्षात न ठेवता कीवर्ड्स लक्षात ठेवलेत तरी चालतील, पण ते पाठ करा कारण की क्वेश्चन विचारले जातात. कुठल्या समितीने शिफारशीनुसार घटना मूलभूत कर्तव्य ऍड केले गेलेले? सुवर्णसिंग समिती. घटना दुरुस्ती कुठली? 42वी घटना दुरुस्ती. लास्टला जो ऍड झालेला तो कुठला घटना दुरुस्ती झालेला? 86वी घटना दुरुस्ती. तेव्हा सरकार कुठलं होतं? इंदिरा गांधींचं सरकार होतं 1976 ला. ओके. सुवर्णसिंग समितीने किती शिफारशी दिलेल्या? किती मूलभूत कर्तव्य ऍड करण्याच्या शिफारशी दिलेल्या? 8. 8. राईट. आणि जी सरकार होतं त्यांनी किती ऍड केल्या? तर 10 ऍड केल्या त्यावेळेस. ओके. आणि सध्याच्या ह्याला किती आहेत आपल्या इथे? 11 आहे. हे सगळ्या गोष्टी सिंपल गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. आणि सर्वप्रथम या जे आपले मूलभूत कर्तव्य होते आपण कोणाकडून घेतलेले? कोणापासून इन्स्पायर होऊन घेतलेले? सोव्हिएत रशिया. आणि सर्वप्रथम लोकशाही देशांमध्ये कुठल्या देशाने मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेत ऍड केलेली आहेत? जपानने. जपान. राईट. एवढं सगळं काही डाऊट आहे आता यामध्ये फंडामेंटल ड्युटीज मध्ये किंवा कशातही? आतापर्यंत जे पण आपले टॉपिक झाले त्यामध्ये काही डाऊट असेल तर आता विचारा मला. तुमची टेस्ट होणार आहे पुढे, आता 2-4 दिवसात एक टेस्ट होईल, जे आपले टॉपिक झाले त्यावरची तुमची टेस्ट होणार आहे. त्यामुळे काही समजलं नसेल तर विचारा. काही डाऊट आहे कोणाला? काहीच डाऊट नाही कोणाला? ठीक आहे, थांबायचं आपण. नक्की नाही ना कोणाला काय डाऊट? हे वर्मा समिती तुम्ही लिहून दिलं ना, त्याच्या बद्दल काही लिहून दिलं नाही. नाही, फक्त हे तुम्हाला येणं समिती फक्त लक्षात निरीक्षणासाठी ठेवण्यासाठी. केली. हा, लक्षात ठेवायचं की कशासाठी त्यांनी स्थापन केली म्हणजे समिती? तर मूलभूत निरीक्षण. कर्तव्यांच्या निरीक्षणासाठी. निरीक्षणासाठी किती प्रमाणात ते लागू ओके. केले जात आहेत, किती फॉलो केले जात आहेत यासाठी दिली. त्यावरती क्वेश्चन क्वचित विचारला जातो. फक्त नॉलेजसाठी एक लक्षात ठेवा की अशी एक वर्मा समिती स्थापन झालेली आहे आता, की जिनी निरीक्षण केलेलं आहे मूलभूत कर्तव्य लागू झाल्यापासून, की हे किती प्रमाणात हे आहेत, फॉलो केले जात आहेत, काय चालू आहे यांच्यावरती, त्यासाठी. ओके. 2 समिती. आणि जी सुवर्णसिंग समिती होती त्या शिफारशीनुसारच मूलभूत कर्तव्य ऍड केली गेलेली आहे. ठीक आहे. अजून काही डाऊट? हो, लक्ष्मीकांत किंवा अजून एक आहे रंजन कुमार. थांबूया मग. थँक्यू सर. थँक्यू.